स्टुडंट्स, दिस इज अक्षय अगेन युअर फिजिक्स टीचर. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंगवर वेव्ह फॉर्मेशन आणि नोड, अँटी नोड, स्टँडिंग वेव्ह फॉर्मेशन वगैरे बघितलं होतं. त्याचीच एक ॲप्लिकेशन घेणार आहे आपण, सोनोमीटर. ओके. आणि ह्याच्यावर येतात बऱ्यापैकी क्वेश्चन्स वगैरे. म्हणजे ह्याच्यावर जर येतील किंवा अजून एका कन्सेप्टवर येतील, त्याला म्हणतो रिझोनन्स. ओके. तर अगोदर आपण रिझोनन्स वगैरे शिकून घेणार, म्हणजे मे बी पुढचे 3 मिनिट्स वगैरे त्यात आपण घालू. त्यानंतर सोनोमीटर बघू. सोनोमीटर एकदम सिम्पल आहे, पण डायरेक्ट सुरू करणं थोडंसं म्हणजे कन्फ्युजिंग असेल. त्यामुळं रिझोनन्स आणि फ्री फोर्स्ड व्हायब्रेशन्स वगैरे जे SHMच्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपण बघितले होते, ते पुन्हा एकदा आपण रिवाईज करू. ओके. तर अगोदर शिकणं काय गरजेचं आहे तुम्हाला, फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. ओके. तर फ्री व्हायब्रेशनचा अर्थ काय, मी याला खूप डिटेलमध्ये घेत नाही, बेसिक तुम्हाला समजावं. समजा एक पेंडुलम आहे आणि त्याला तुम्ही एका बाजूला खेचलं आणि सोडून दिलं, तर तो काय करतो, आपल्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं फिरत बसतो. करेक्ट आहे. मग टाईम पिरियड कसा लिहितो आता आपण, L/G और ओमेगा वी राईट ॲट G/L. ठीक आहे. हे आठवत नसेल तर डोंट वरी, SHMमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करा. ही याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. कळतं आहे. मी इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी लिहितो आहे, किंवा इथं F0 असं लिहितो मी, याला बरोबर उलटं 1/2π G/L. ही कसली फ्रिक्वेन्सी, याची नॅचरल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदा याला फोर्स दिला आणि सोडून दिलं की हा काय करतो, फिरत बसतो. पण ही आयडियल कंडिशन झाली. इथं जे जॉईंट्समध्ये फ्रिक्शन वगैरे असतं, त्याच्यामुळे एनर्जी काय होते, लूज व्हायला सुरू होते. आणि ह्याचा जो सुरुवातीचा ॲम्प्लिट्यूड असेल, तो हळूहळू ओव्हर द टाईम ऑफ पिरियड काय होतो, कमी व्हायला लागतो. हे आपण बघितलेलं आहे, याला डॅम्पिंग म्हणतो आपण. ओके. मग जर तुम्हाला कंटिन्युअसली त्याच फ्रिक्वेन्सीला तिला फिरवायचं असेल, तर तुम्ही काय यूज करता, फोर्स्ड व्हायब्रेशन्स. कळतं आहे. म्हणजे जर तुम्ही पेंडुलम क्लॉक बघितलं असेल, तर ते बरोबर 2 सेकंड्समध्ये आपला पिरियड कंप्लीट करतं. मग हे कसं, तर ते आयडियल नसतं. त्याच्या मागं पॉवर सोर्स देऊन एक पिरियडिक फोर्स तुम्ही देत असता त्याला. आणि हा पिरियडिक फोर्स काय करतो, त्याला कंटिन्युअस असे पिरियडिकली फोर्स मॅग्निट्यूड देत राहतो, आणि त्यामुळे तो त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. ओके. आता फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये तुम्हाला 2 प्रकारचे फ्रिक्वेन्सीज कळतील. ठीक आहे. फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये तुम्हाला एक सोर्स हवा. ठीक आहे. मग त्या फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स काहीतरी असेल ना, फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स, किंवा इथं जर बघितलं तुम्ही, हा जो पिरियडिक फोर्स देत आहे त्याची काहीतरी फ्रिक्वेन्सी असणार आहे. कळतं आहे. त्याला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स. आणि ज्याला देत आहे, ज्या सिस्टमला देत आहे, समजा हे आता पेंडुलम क्लॉक आहे, हे ऑसिलेट होतं आहे, आणि याला तुम्ही कंटिन्युअस एक फोर्स देत आहे. आता या फोर्सची काहीतरी फोर्स फ्रिक्वेन्सी असणार आहे, बरोबर, सोर्स फ्रिक्वेन्सी. आणि ह्या स्वतः पेंडुलमची फ्री व्हायब्रेशन्समध्ये काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार आहे. कळतं आहे मी काय म्हणतो आहे, समजून घ्या. तर ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी ज्या आहेत, म्हणजे तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सीने फोर्स देताय आणि ज्या फ्रिक्वेन्सीनं हे फ्रीली व्हायब्रेट झालं असतं, ह्या 2 फ्रिक्वेन्सीमध्ये जो डिफरन्स असतो, म्हणजे समजा याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्स आहे आणि तुम्ही हा फोर्स देताय 50 हर्ट्सना, तर यांच्यात डिफरन्स किती आहे, 50 हर्ट्सचा. तो डिसाईड करतो की ह्याचा ॲम्प्लिट्यूड काय असेल. आणि हे ॲम्प्लिट्यूड नेहमी कसं राहतं, कॉन्स्टंट. आणि चुकून बाय चान्स इफ दिस फ्रिक्वेन्सी ऑफ सोर्स, याला मी F म्हणतो, मॅचेस विथ दी नॅचरल फ्रिक्वेन्सी, ह्या दोन्हींचं जर इक्वल झाले, तर काय तयार होतो, रिझोनन्स. काय म्हणतो त्याला, रिझोनन्स. आणि रिझोनन्स ज्यावेळी येतो त्यावेळी ॲम्प्लिट्यूड हा व्हेरी हाय होतो. कळतं आहे. आपण बघितलं होतं, आठवतं आहे का, ह्या अशा टाईपमध्ये काहीतरी एक ग्राफ बघितलं होतं असं, डॅम्पिंग करून आपण ॲम्प्लिट्यूड खाली आणलं होतं. हे कधी, वेन द फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ नॅचरल फ्रिक्वेन्सी, अँग्युलर फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ नॅचरल अँग्युलर फ्रिक्वेन्सी, और फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. समजते. ही फ्रिक्वेन्सी कुठली आहे, सोर्सची फ्रिक्वेन्सी, जी तुमच्या हातात आहे देणं. आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी कोणाची आहे, जी स्वतः त्या सिस्टमची आहे. कळतं. मग फोर्स फ्रिक्वेन्सी तुम्ही डिसाईड केली, ही नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी जास्त पाहिजे की मॅचच नाही झाली पाहिजे आपली फोर्स फ्रिक्वेन्सी त्याच्याशी.
ती मॅच झाली तर काय होणार, रेझोनन्स, आणि ॲम्प्लिट्यूड काय होणार, व्हेरी हाय. कळतं आहे. सिमिलरली हे सगळं कुठं होतं, स्ट्रिंगवर सुद्धा होतं. कळतं आहे. म्हणजे समजा मी इथे काय केलं, एक ऑसिलेटर लावला आणि त्याची काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे समजा एफ, आणि याच्या एंडला एक काय जोडलं आहे, मी वॉलला कनेक्ट केले त्याने, आणि ह्याच्यामध्ये काय केलं मी, फ्रिक्वेन्सी द्यायला सुरू केलं, तर व्हायब्रेट होणार, स्ट्रिंग व्हायब्रेट झाली, आणि ही काय झाली, स्टँडिंग वेव्ह तयार झाली. आता स्टँडिंग वेव्ह एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीलाच तयार होते, त्याला आपण हार्मोनिक सिरीज म्हणतो. ओके. मग ही फ्रिक्वेन्सी जी आहे, आता समजा इथं 3 लूप तयार झाले, एक लूप तयार झाला असं तरी कुठली फ्रिक्वेन्सी असते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. 2 लूप तयार झाले तर 2f0, 3 झाले तर 3f0, फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, असं करत करत nf0. तर ह्याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे जी कशावर डिपेंड करते, ह्याच्या लेंथवर, आठवतं आहे ना, आणि ह्यातल्या स्पीडवर. कळतं आहे. ह्याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे काय, जसं की इथं नॅचरल फ्रिक्वेन्सी होती, सिमिलरली ह्याची पण काहीतरी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, ती जर चुकून तुमच्या सोर्सच्या फ्रिक्वेन्सीची मॅच झाली, कळतं आहे. ह्याची जी स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे, जी आतापर्यंत आपण कॅल्क्युलेट करत आलो होतो, ती जो तुम्ही ऑसिलेट करताय जे डिव्हाइस यूज करून, जे सोर्स यूज करून, त्याच्या फ्रिक्वेन्सी जर मॅच झाली तर कुठला फेनॉमेना तयार होतो, रिझोनन्स. आणि अशा वेळेला ऑसिलेशन जे आहे ते हाय ऑसिलेशन्स होतात, स्ट्रॉंग ऑसिलेशन्स. कळतं आहे, समजतं आहे. मग ही कुठली कंडिशन आहे, फोर्स्ड व्हायब्रेशनची. ओके. आय होप तुम्ही लिहू शकता याला, वेन द सोर्स फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ एनी ऑफ द फ्रिक्वेन्सीज ऑर हार्मोनिक फ्रिक्वेन्सीज, बी इट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, डबल ऑफ और ट्रिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फर्स्ट हार्मोनिक और हार्मोनिक सिरीजसोबत जर ही मॅच झाली चुकून, जर समजा तुम्ही याला 50 हर्ट्सनं फिरवत आहे आणि ह्याची स्वतःची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी समजा काहीतरी 10 हर्ट्स आहे वगैरे, तर ओके, नो इश्यू. समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 50 आहे आणि तुम्ही फिरवताय पण 50 नाही, किंवा याची 100 आहे, तुम्ही फिरवताय पण 100 ना, तर त्यावेळी काय तयार होणार, रिझोनन्स. एक JEEचा क्वेश्चन घेऊ आपण, थोडासा लॉजिकल आहे आणि लेंदी पण आहे. ठीक आहे. आणि हा जर नाही समजला तर पुन्हा एकदा रिवाइंड करून बघा. ओके. मी ट्राय करतो की तुम्हाला पहिल्या वेळेत समजेल. इथे एक ऑसिलेटर आहे, काय ऑसिलेटर आहे, आणि त्याची काहीतरी एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. मी हा सगळा घेत नाही बरं का, प्रॉब्लेम, मी त्यातला बेसिक घेतो जे गरजेचं आहे. एक ऑसिलेटर आहे, त्याची काहीतरी पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आपल्याला माहीत नाही किती आहे, आणि इथं नंबर ऑफ लूप्स जे आहेत ते आहेत P. ओके. माहीत नाही आपल्याला एक्झॅक्टली किती लूप्स आहेत, नंबर ऑफ P. आणि त्यावेळी इथं जे मास जोडलं आहे ते 16 kg आहे, आणि इथं कुठली वेव्ह तयार झाली आहे, स्टँडिंग वेव्ह. ओके. स्टेटमेंट खूप मोठं आहे त्यामुळे लिहित नाही मी, पण कंडिशन समजून घे. इथे एक स्टँडिंग वेव्ह तयार झाली ज्याच्यात लूप्स किती आहेत, P. कशामुळे तयार झाली आहे, ऑसिलेटर, ज्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, F, आणि मास किती जोडलं आहे, कारण ह्या मासमुळं काहीतरी टेन्शन तयार होणार, आणि टेन्शनमुळेच ह्याचं काहीतरी स्पीड वगैरे असणार आहे. येतं लक्षात. आता समजून घ्या, इफ हे जर मास मी वाढवलं, 16 kgचं 17-18 केलं, तर इथं स्टँडिंग वेव्ह तयार होत नाही. जेव्हा मी डायरेक्टली याला 25 kgला नेतो, इथं 16 kgचं जेव्हा डायरेक्टली जंप किती करतो मी, 25 kg, त्यावेळी पुढचा लूप तयार होतो यात. म्हणजे किती लूप्स तयार होतात त्यावेळी, त्यावेळी पुढची स्टँडिंग वेव्ह तयार होते. तर लूप वगैरे सोडून द्या, त्यावेळी काय तयार होते, पुढची स्टँडिंग वेव्ह तयार होते. तर ह्याच्यामध्ये काही नाही. तर आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड P इज इक्वल टू व्हॉट. समजून घ्या एकदा. म्हणजे कंडिशन काय दिली आहे, सगळं सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, स्पीड सेम आहे, सगळं सेम आहे. तुम्ही टेन्शन बदललं की स्टँडिंग वेव्ह, आता टेन्शन कसं बदलता, 17-18 kgला काही बदलत नाही, 16 ते 25 मध्येच बदलतं, आणि त्याच वेळेला बरोबर स्टँडिंग वेव्ह तयार होते. कळतं आहे. मग इथं समजा 3 लूप असतील तर 25 kgला काहीतरी 2 लूप तयार होतील, किंवा 4 लूप तरी तयार होतील, आणि असं 3.5 वगैरे काय होणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे,
फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. अगोदर नंबर ऑफ लूप्स 16 KGला किती होते. ओके, त्याचं सोल्युशन बघा. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडीशी थिअरी समजणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण अशी लिहितो, आठवते? कुठलीही फ्रिक्वेन्सी आपण अशी लिहितो, आठवते? फ्रिक्वेन्सी. आणि ही फ्रिक्वेन्सी मॅच झाली म्हणून तर इथं काय होतं आहे, रिझोनन्स होऊन हे लूप बनत आहेत ना. कळत आहे? फ्रिक्वेन्सी काय असते, N/12 T/μ. T/μ म्हणजे काय, व्हेलॉसिटी. पण आपल्याला व्हेलॉसिटी काही गरजेची नाही, ते टेन्शन. त्यामुळे मी ह्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. आणि हे नंबर ऑफ लूप्स पण आपल्याला माहीत नाहीत, पण इनिशियली नंबर ऑफ लूप्स किती होते, P. कळत आहे? आता समजून घ्या, फ्रिक्वेन्सी काय इथली कॉन्स्टंट आहे. ह्याची फ्रिक्वेन्सी मी बदललेली नाही. ही लेंथ पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. हे म्यू पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. फक्त बदललं आहे काय, टी आणि नंबर ऑफ लूप्स. मग मी असं लिहू शकतो का, फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू N/√T. मग ही जर कॉन्स्टंट असेल तर ह्यालाच मी असं लिहू शकतो, N1√T1 इज इक्वल टू N2√T2. समजतं आहे? मग T1 जे आहे, T1ला इथं समजा 16 kg जोडलं असेल तर ते 160 न्यूटन होणार. आणि T2 जे आहे इथं जर 25 kg जोडलं तर ते 250 न्यूटन होणार. ओके, जेव्हा 160 kg जोडले त्यावेळी लूप्स किती आहेत, P लूप्स आहेत. आणि ज्यावेळी 250 न्यूटन जोडले त्यावेळी किती लूप्स असतील, तुम्ही सांगा बघू. इथं बघा, हे जे दोघं आहेत ना, ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. टेन्शन वाढवलं की हे कमी होतं, कारण कॉन्स्टंट करायचं आहे ना याला. आणि टेन्शन कमी केलं की हे वाढतं. मग टेन्शन कमी असताना P आहे, टेन्शन वाढवलं की हे कमी व्हायला पाहिजे. किती नाही, 1ने कमी व्हायला पाहिजे. समजतं? मग हे नेहमी लक्षात ठेवायचं. इफ टेन्शन इन्क्रीजेस द नंबर ऑफ लूप्स इन अ स्ट्रिंग डिक्रीजेस. कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. आपल्याला लॉजिकली काय वाटतं, सॉरी, आपण साधं लॉजिक काय लावतो, टेन्शन वाढलं की नंबर ऑफ लूप्स कधी वाढतील. नंबर ऑफ लूप्स कधी वाढतात, ज्यावेळी फ्रिक्वेन्सी वाढवली तर. कळतं आहे? जर फ्रिक्वेन्सी सेम असेल आणि जर टेन्शन वाढवलं तर नंबर ऑफ लूप्स काय होतात, कमी होतात. हे तुम्हाला मेनली यातनं शिकायचं आहे. कळतं आहे? मग आपण इथं पुट करूया, ह्याच्यात पुट करू आपण. ठीक आहे, काय करू, N1 किती आहे रे, P आहे. √T1 किती आहे, 160 इज इक्वल टू N2 किती आहे, 1 कमी झाला आहे तो. आणि T2 किती आहे, 250 न्यूटन. कळतं? मग P/P-1 करतो मी, इज इक्वल टू √250/160. समजलं आहे? 250 आणि 160 तर खाली, दोघांना कॉमन रूट, 0 0 मिळून गेला. 25 कशाचा रूट आहे, 5चा. 16 कशाचा आहे, 4चा. मग P/P-1 इज इक्वल टू 5/4. कळतं? मग ह्याच्यातून जर तुम्ही सोडवलं तर फाइंड आउट करा बघू पीची व्हॅल्यू काय आहे. त्याचं आन्सर येतं 5. इथं बघा आम्ही केलेलं आहे. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स इथं तुम्हाला. आता सगळा क्वेश्चन जरी जमत नसेल, डोंट वरी, हे फक्त लक्षात ठेवा की टेन्शन वाढवलं की नंबर ऑफ लूप्स कमी होतात जेव्हा फ्रिक्वेन्सी काय असते, कॉन्स्टंट. त्यामुळे ह्याला तुम्ही अजून एक लॉ म्हणू शकता की लॉ ऑफ नंबर ऑफ लूप्स अँड टेन्शन वगैरे. काय त्याचा अर्थ नाही तेवढा, ते 3 लॉ होते मागच्या लेक्चरमध्ये, त्यासारखंच. ओके, हा रिझोनन्सचा क्वेश्चन आहे. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी ह्यांच्यासोबत मॅच झाली आहे. कधी कधी मॅच झाली ज्यावेळी टेन्शन 16 kg होतं किंवा 25 kg होतं, कारण त्याच वेळेला काय तयार होणार, स्टँडिंग वेव्ह. ओके, आत्ता आपण पर्टिक्युलरली मगाशी आपण बघितलं फ्री व्हायब्रेशन काय असतात, फोर्स्ड व्हायब्रेशन काय असतात, आणि रिझोनन्स काय असतो. रिझोनन्स काय असतो, वेन द सोर्स फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ वन ऑफ दी नॅचरल फ्रिक्वेन्सी, किंवा पर्टिक्युलरली स्ट्रिंगच्या बाबतीत वेन द सोर्स फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ दी वन ऑफ दी हार्मोनिक फ्रिक्वेन्सीज. कळतं आहे? स्ट्रिंगच्या बाबतीत म्हणजे ह्यासुद्धा त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीज आहेत. कळतं आहे? जर सगळ्या आयडियल कंडिशन असते तर ह्याच्यातच ती व्हायब्रेट झाली असती स्टँडिंग वेव्हसाठी. कळतं आहे? मग सोनोमीटर ॲक्च्युली रिझोनन्सवर काम करतो. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल काय याचा, रिझोनन्स. ओके, आणि ह्याचा वापर कशासाठी करतो आपण,
यूज काय पर्टिक्युलर, तर तुमच्या बोर्डाच्या बुकमध्ये ते लॉ प्रूव्ह करण्यासाठी वापरला आहे, पण याचा ॲक्च्युली याचा वापर असतो वेव्ह स्पीड फाइंड आउट करण्यासाठी. फाइंड द वेव्ह स्पीड. ओके, एकदमच सोपे प्रश्न आले तर असे येऊ शकतात की कशावर वर्क करतो किंवा काय असतं ते. पण सोनोमीटर कशावर काम करतो? रिझोनन्सवर, वेअर सोर्स फ्रिक्वेन्सी मॅचेस विथ वन ऑफ दी नॅचरल फ्रिक्वेन्सीज. मग दिसतो कसा तो? तर आता मी 3Dमध्ये काढत नाही, एकदम वर्किंग डायग्राम दाखवतो मी. हा जो बॉक्स आहे याला म्हणतो आपण सोनोमीटर बॉक्स. काय नाही, लाकडी बॉक्स आहे सिम्पली. आणि इथं असे 2 ब्लॉक्स आहेत आणि ह्याच्यावरून एक स्ट्रिंग पाठवली अशी आणि त्याला इकडं एंडला कनेक्ट केलं आहे. ओके, आणि ही इकडं पुलीला जाते अशी आणि पुलीवरून खाली एक मास आहेत. ओके, याला खाली तुम्ही चाकं लावा किंवा काय पण लावा, काय प्रॉब्लेम. ओके, सिम्पल आहे एकदम. आणि इथे एक छोटासा पेपर पीस असतो. ओके, सांगतो याला काय म्हणतात वगैरे. आणि इथं आपण एक ट्युनिंग फोर्क वापरणार. अगोदर काय काय असणार आहे यात समजून घ्या. सोनोमीटर बॉक्स आहे ज्याच्यामध्ये 2 ब्लॉक आहेत किंवा याला तुम्ही ब्रिज म्हणा. ह्याच्यावरून एक मेटल स्ट्रिंग गेली आहे पुलीवर आणि याला मास जोडलं आहे. ओके, तुम्हाला आता पण कळलं असेल की ह्याच्यामध्ये टेन्शन येण्याचा सोर्स काय आहे? मास, बरोबर. आता काय आहे, हे काम कशावर करतं? रिझोनन्सवर. रिझोनन्स म्हणजे काय? हाय ऑसिलेशन्स. आता तुम्ही डोळ्यानं लगेच स्ट्रिंगकडे बघून हाय ऑसिलेशन्स फाइंड आउट करू शकत नाही ना. त्यासाठी इथं काय जोडतो आपण? हा जो छोटा पेपर पीस दिसतोय ह्याला आपण रायडर म्हणतो. अँड इट हेल्प्स टू फाइंड आउट द कंडिशन ऑफ रिझोनन्स. तुम्हाला डोळ्यानं लगेच समजणार नाही ऑसिलेशन आले, रिझोनन्स आला आहे का नाही हाय फ्रिक्वेन्सीचा. त्यामुळे हे पेपर पीस जर असा फडफडायला लागला तर कसली कंडिशन? ती रिझोनन्सची. मे बी ही एक्सपेरिमेंट असेल आपल्याला यावर्षी, बघू आपण. ओके, तर इथं मास जोडलं आहे त्याच्यामुळे टेन्शन आहे वगैरे सगळं बेसिक. तर आपल्याला माहिती आहे द फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज, ऑर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज गिवन ॲज 1/, काय म्हणूयाला आपण, 12 ही लेंथ जी दिसते तुम्हाला इथून इथंपर्यंत, इन T/μ. इथं एनची व्हॅल्यू 1 पुट केली की मला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळते. हे आता वापरणार आहे कुठेतरी आपण. त्याच्या अगोदर आता हे कशासाठी वापरणार आपण? फाइंडिंग दी वेव्ह स्पीड. मग वेव्ह स्पीड आपण जर समजा इथं टेन्शन माहिती आहे आपल्याला, मास किती आहे, 10 किलो असेल समजा, तर 100 न्यूटन टेन्शन आणि ह्याचा म्यू काहीतरी असणार ना या मेटल स्ट्रिंगचा. त्यामुळे तुम्ही अगोदरच थेरॉटिकली फाइंड आउट करून टाकणार आहे. ओके, तुम्ही अगोदरच फाइंड आउट करून टाकणार की बाबा एवढं वेव्ह स्पीड असायला पाहिजे. आणि त्यानंतर एक्सपेरिमेंट करणार आणि त्यानंतर एक वेव्ह स्पीड काढणार, दोन्ही काय करणार? कम्पेअर करणार. कळतं आहे? एक्सपेरिमेंटमधून आलं तेच खरं असं नाही, तुम्हाला 2 व्हॅल्यूज कधी ना कधी कम्पेअर कराव्या लागतात. त्यामुळे पहिली व्हॅल्यू भेटली आपल्याला थेरॉटिकल, त्यानंतर दुसरी जी आहे ती कशी फाइंड आउट करणार तुम्ही समजून घ्या. आता समजा हा ब्लॉक ए आणि हा ब्लॉक बी हे इथे आहेत असे. ओके, आणि ह्यांच्यात एक वेव आहे अशी, आणि तुम्ही ट्युनिंग फोर्कनं याच्यावर असं आदळलं की इथं काय तरी झाली. समजा ट्युनिंग फोर्कचीच फ्रिक्वेन्सी ह्याच्या जर आपल्या स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी असेल समजा. ओके, स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी एवढी असेल आणि ही जी लेंथ तुम्हाला भेटली, ॲक्च्युली हा जो बीवाला ब्लॉक आहे ना हा तुम्ही स्लाईड करू शकता. हे दोन्ही ब्लॉक तुम्ही इकडं तिकडं स्लाईड करू शकता आणि ह्यांच्या दोघांची मधली जी लेंथ आहे ती ॲक्च्युली व्हेरी करू शकता तुम्ही. मग ही जी पहिली लेंथ याला मी L1 म्हणतो आणि इथं किती लूप तयार झाले? 3 लूप तयार झाले फॉर एक्झाम्पल म्हणतो मी. ओके, आता थोड्या वेळानं समजा इथं काय झालं, याच्यावर जो पेपर पीस होता, आता ही इथं स्टँडिंग वेव्ह तयार झाली कुणामुळं? या ट्युनिंग फोर्कमुळं. आता ट्युनिंग फोर्कची स्वतःची काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार आहे, ती जर ह्याच्याशी मॅच झाली म्हणजे हा ह्याच्यासाठी फोर्स व्हायब्रेशन सोर्स झाला ना ह्याच्यासाठी,
त्याची जर मॅच झाली तर काय तयार होणार, रिझोनन्स तयार होणार आणि हा पेपर फडफडायला लागणार. म्हणजे तुम्हाला कळलं, आपल्याला फाइंडिंग्स मिळाले, एक्सपेरिमेंटलमधनं ऑब्झर्वेशन्स मिळाले की L1ला पहिला रिझोनन्स आला. कळतं आहे? कारण सोर्स फ्रिक्वेन्सी ह्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीची म्हणजे 3f0 3 लूप आहेत ना फॉर एक्झाम्पल, ह्याच्याशी मॅच झालं म्हणजे L1ला पहिला रिझोनन्स आला. आता तुम्ही काय केलं, हा ब्लॉक इथंच ठेवला ए, कळतं आहे, आणि बी ब्लॉकला तुम्ही पुढं शिफ्ट केला थोडासा आणि ही जी पोझिशन आहे त्याला B' म्हणतो मी. आणि त्यावेळी इथून इथं नेताना हळूहळू सरकवत नेताना तुम्हाला काय स्टँडिंग वेव्ह दिसली नाही. पण जेव्हा तुम्ही ह्या पोझिशनला आला त्यावेळी तुम्हाला चौथा काय दिसला, लूप दिसला. कळते? म्हणजे अजून एक ह्यात काय तयार झाली, नोड तयार झाली. समजते? आणि ही जी लेंथ आहे ह्याला मी काय म्हणतो L2. कळतं? मग L2 - L1 केला तर मला ही एवढी लेंथ मिळणार आहे, सिंगल लूपवाली. आणि इथे एक नोड आहे आणि इथे एक नोड आहे, बरोबर. म्हणजे आता जर मी डिफरन्स काढला L2 - L1 तर तो डिफरन्स काय दिसणार मला, नोड टू नोड डिफरन्स. आणि नोड टू नोड डिफरन्स काय असतो, λ/2. आठवतं आहे? सो आय कॅन राईट L2 - L1 इज इक्वल टू λ/2. सो आता मला ह्याची वेवलेंथ कळाली बरं का, हे करून सगळं. वेवलेंथ किती आली, 2L2 - L1. कळलं का? इनिशियली तुम्ही असे एक लेंथ फाइंड आउट केली रँडमली की ज्याच्यात ऑसिलेशन सुरू होईल, रिझोनन्स स्टँडिंग वेव्ह तयार होईल, सापडलं. त्यानंतर त्या बीला तुम्ही सरकवलं अशा एका पोझिशनला की तिथं अजून पुढचं ऑसिलेशन, पुढचा रिझोनन्स भेटेल. म्हणजे L2ला पण तुम्हाला पुढच्या वेळी काय भेटला, रिझोनन्स. कळते? आणि रिझोनन्स कधी येतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीशी मल्टिपल असलं तर. त्यामुळं इथून इथं जो असणार आहे अजून एक ह्यात काय झाला, सेगमेंट ॲड झाला. आणि सेगमेंटची लेंथ किती असते, नोड टू नोड डिस्टन्स किती असतो, λ/2. मग ह्यालाच मी रिअरेंज करून वेवलेंथ किती फाइंड आउट केली स्टँडिंग वेवची, 2L2 - L1. ओके, समजलं आहे? कळलं? मग वेव्ह स्पीड काय असतं रे, आता ही जी आहे ही एका नोडसाठी बोलतो म्हणजे फंडामेंटल. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इंटू दिस वेवलेंथ केली की मला वेव्ह स्पीड भेटेल की नाही. मग वेव्ह स्पीड कॅन बी रिटर्न ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इंटू दिस वेवलेंथ. सो द स्पीड कॅन बी रिटर्न ॲज 2L2 - L1 इंटू f0 और V कॅन बी रिटर्न ॲज 2f0 L2 - L1. कळतं? मग तुम्हाला L2 तुम्ही फाइंड आउट केलं होतं, L1 तुम्ही फाइंड आउट केलं होतं, f0 तुम्हाला त्या ट्युनिंग फोर्सची माहिती आहे, त्याचा एक फॉर्म्युला असतो किंवा बघू आपण. हे f0 तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला इथून एक काय भेटणार, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मिळणार. कशाची, वेव्ह स्पीडची. आणि ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू जेव्हा तुम्ही थेरॉटिकल व्हॅल्यूशी कम्पेअर करता त्यावेळी तुम्हाला कळणार की एक्सपेरिमेंट गणली आहे की नाही. कळतं आहे? आणि जी आली ती व्हॅल्यू, आणि एवढं काय डिफरन्स येत नाही तो. म्हणजे इथं जर 100 आली असली तर इथं काही 2-3 येत नाही, 100च्या आसपासच येतं. कळतं आहे? त्यामुळे तो असं तुम्ही असं काय करू शकता, कम्पेअर करू शकता. ओके, मग तुम्हाला आता कळलं की सोनोमीटर कुठं यूज करतो आहे आपण, टू फाइंड आउट दी वेव्ह स्पीड. मग ह्याच्यावर एक्झाम्पल्स वगैरे तुम्हाला विचारू शकतात. ओके, तुमच्या बोर्डच्या बुकमध्ये हे मे बी पॉईंट नसेल कुठला, मी अजून बघितलेलं नाही, पण ह्याच्यावर JEE वगैरे क्वेश्चन येऊ शकतात की द लेंथ डिफरन्स बिटवीन टू ब्लॉक्स is given as the fundamental frequency of or the natural frequency of this tuning fork is this. Find the wave speed on the find the wave speed on the string. तर तो कुठनं आला तुम्ही एकदा नोट्स ह्याच्या काय करा, हे सगळे डेरिवेशन नोट डाऊन करा प्रॉपरली, त्यावेळी तुम्हाला कळून जाईल. ओके, आता आपण बघितलं की वेव्ह स्पीड वगैरे कसं काढलं जाऊ शकतं. रायडरचा वापर काय, तर जेव्हा रिझोनन्स होईल त्यावेळी तो एकदम जोरात तरी फडफडेल किंवा उडून पण जाईल. ओके, तुम्ही त्यावेळी म्हणू शकता की हां रिझोनन्स झाला. ओके, तर आता पुढचा जो आहे लॉ ऑफ लेंथ, हा काय समजून घ्या. तर फ्रिक्वेन्सीला कसं लिहितो रे आपण, N/12 T/μ. आठवते काय? मग ह्याच्यात फर्स्ट लॉ ऑफ लेंथ काय, द नॅचरल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ. ओके,
जर टी आणि म्यू कॉन्स्टंट असेल तर मग हे तुम्ही कॉन्स्टंट करून ठेवणार आहे अगोदर. ओके, खूप तुम्हाला दिसते, इथली लाईट गेली त्यामुळं सरळ मे बी दिसणार नाही. ओके, थोडंसं समजून घ्या. ओके, मग हे दोन्ही फर्स्ट लॉ काय, नॅचरल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ. ओके, मग ही आपली वेव्ह आहे समजा, इथं आता 3 लूप तयार झालेत. हे एक्सपेरिमेंटनं करून बघतोय बरं का आपण. ओके, इथं 3 लूप तयार झालेत. मग इथं जी लेंथ आहे त्याला तुम्ही L1 म्हटला. ओके, आणि ही जी फ्रिक्वेन्सी आहे काहीतरी असेल त्याला तुम्ही F1 म्हटला. ओके, त्यानंतर काय केलं तुम्ही, थोडंसं अजून पुढं नेलं तुम्ही आणि ह्यावेळी रायडर उडून गेला बरं का. त्यामुळे तुम्हाला कळलं की ती रिझोनन्स आला आहे. रिझोनन्स आला आहे म्हणजे काय, जे ट्युनिंग फोर्क तुम्ही वापरला होता त्याची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल, त्या स्वतःची नॅचरल फ्रिक्वेन्सी ती ह्याच्या म्हणजे कुठल्या तरी एका फंडामेंटल किंवा पुढच्या एका कुठल्या तरी फ्रिक्वेन्सीसोबत सेकंड हार्मोनिक थर्ड हार्मोनिकसोबत काय झाली, मॅच झाली आणि त्यामुळे काय तयार झालं तिथं, रिझोनन्स. त्यामुळे ही कंडिशन तुम्हाला कळली की F1ला म्हणजे तुम्ही फ्रिक्वेन्सी काहीतरी सेट केली होती ह्याची, एक ट्युनिंग फोर्क वापरला, ह्याची फ्रिक्वेन्सी F1 आहे आणि त्यावेळी तुम्हाला लेंथ 1 मिळाली, ज्यावेळी तुम्हाला काय भेटला, रिझोनन्स. त्यानंतर तुम्ही B' पोझिशनला हे केला आणि त्यानंतर पुढचा लूप तयार झाला. कळतं आहे, पुढचा लूप तयार झाला म्हणजे तुम्हाला कळलं की F2 फ्रिक्वेन्सीला L2 फ्रिक्वेन्सी म्हणजे L2 लेंथला F2 फ्रिक्वेन्सीवर काय तयार झाला, रिझोनन्स. हे आपण एक्सपेरिमेंटली बघणार आहे. आणि जेव्हा यांचा तुम्ही काय कराल, हे व्हॅल्यूज तेव्हा पुट कराल त्यावेळी तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये टेबलमध्ये कळेल की F1 L1 इज इक्वल टू F2 L2 ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन नेहमी कॉन्स्टंट येईल, ॲप्रॉक्झिमेटली कॉन्स्टंट. कळतं आहे, आणि हे काय असेल, नेहमी कॉन्स्टंट. मग हे प्रूव्ह काय करतं, हे दोघांचे मल्टिप्लिकेशन जर कॉन्स्टंट असेल, सो वी कॅन राईट इट ॲज दिस, विच वॉज इनिशियली कन्फर्म बाय दिस इक्वेशन. हे थिअरॉटिकल आणि हे एक्सपेरिमेंटली. त्यामुळे असे इक्वेशन करा. आपल्याला करायचं काय फक्त एक्सपेरिमेंटली, की लेंथ फक्त वाढवत जायची आणि त्यानुसार ॲक्च्युअली तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवाल ह्याची किंवा एक ठरवाल तुम्ही बाबा ह्याच्यासाठी एक ट्युनिंग फोर्क यूज केला आहे आणि ह्याच्यासाठी एक ट्युनिंग फोर्क यूज केला आहे. ह्याची फ्रिक्वेन्सी F1 आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी, ह्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी F2 आहे. F1 म्हणजे तुम्ही F1ला सेट केला आणि लेंथ वाढवत गेला की तुम्हाला कळेल स्टँडिंग वेव्ह तयार झाली, म्हणजे ती कशाची कंडिशन आहे, रिझोनन्स. तुम्ही नंतर दुसरा ट्युनिंग फोर्क घेतला, त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी किती आहे, F2, आणि तुम्ही ह्याची लेंथ वाढवत गेला इकडं, तर त्यावेळी परत काय आला, रायडर उडून गेला, काय बनलं तिथं, रिझोनन्स बनला. म्हणजे तुमच्याकडं F1 आहे, L1 शोधायची होती, F2 आहे, L2 शोधायची होती. असं करत करत तुम्ही काय करणार, असा एक रेशो किंवा असे एक ऑब्झर्वेशन फाइंडिंग तुम्ही काय करणार, तिथं नोट डाऊन करणार. त्यानुसार तुम्ही शेवटी इन्फरन्स काय लिहिणार की असं काहीतरी आहे. ओके, ह्यालाच काय म्हणतो आपण, व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ लेंथ युजिंग सोनोमीटर. सोनोमीटर यूज करून आपल्याला सेकंड लॉ जर प्रूव्ह करायचं असेल, लॉ ऑफ टेन्शन, तर टेन्शन कसं वाढवलं जाऊ शकतं, बाय चेंजिंग दी मास. करेक्ट. पण त्यासाठी आपल्याला काय सेम ठेवायची, लेंथ. कारण ही इक्वेशन नेहमी लक्षात ठेवायची, 1/12 इंटू √T/μ. मग आपल्याला जर लॉ ऑफ टेन्शन प्रूव्ह करायचं असेल तर फ्रिक्वेन्सी आणि टेन्शनमधलं रिलेशन प्रूव्ह करायचं. त्यासाठी लेंथ आणि म्यू दोन्ही काय पाहिजेत, कॉन्स्टंट. ओके, मग ही लेंथ कॉन्स्टंट ठेवली, वायर बदललेली नाही आपण, त्यामुळे म्यू आणि लेंथ कॉन्स्टंट आहे. हे दोघांच्यातलं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. ओके, एक्सपेरिमेंटली. मग तुम्ही इथलं टेन्शन वाढवत जाणार. T1 टेन्शनला समजा ही व्हायब्रेट करायला लागली F1 फ्रिक्वेन्सीनं. ओके, तुम्हाला ते कसं कळणार, नंबर ऑफ लूप्सवरून. ओके, समजा T2 टेन्शनला तुम्ही चेक केलं, ही व्हायब्रेट करते F2वरून, म्हणजे तुम्हाला समजेल ना फर्स्ट हार्मोनिकवर व्हायब्रेट करते की सेकंड हार्मोनिकवर करते की थर्ड हार्मोनिकवर करते. मग ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही टेबल फॉर्म कराल त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की F1/√T1 इज इक्वल टू F2/√T2. हे असं कॉन्स्टंट राहील नेहमी, जसं मगाच्या केसमध्ये हे राहिलं होतं कॉन्स्टंट. कळतं आहे, हे व्हॅल्यूज फक्त आपल्याला काय करायचे, कॉन्स्टंट प्रूव्ह करायचे. आणि त्याच्यानुसार तुम्ही काय प्रूव्ह करू शकता,
ठीक आहे. असं एक टेबल बनवायचं म्हणजे F1 T1 मग रूट T1 इथं F1ची व्हॅल्यू काहीतरी आली असेल तुम्हाला एक्सपेरिमेंटली, T1ची काहीतरी आली असेल, मग रूट T1 लिहायचा, दिस अपॉन दिस ह्याची एक व्हॅल्यू प्रूव्ह करायची. मग हे पहिलं दुसरी तिसरी सगळ्यांमध्ये ह्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट येतात असं प्रूव्ह करायचं. प्रूव्ह केलं की लॉ ऑफ टेन्शनसुद्धा काय होणार आपलं प्रूव्ह होणार. ओके, तिन्ही लॉ मी प्रूव्ह करायचं म्हणतो आहे. मे बी तुम्हाला आता इथले इथं पटणार नाही की काय सांगतो आहे मला हेच प्रूव्ह करायचं वगैरे, असं आपल्याला माहितीच आहे. मग ते प्रूव्ह काय करायचं, ॲक्च्युली एक्सपेरिमेंटची हीच मजा असते की व्हेरीफाय करणं, म्हणजे आपल्याला फॉर्म्युला येतो आहे नाही येतो आहे. बऱ्यापैकी शोध असेच लागले. ठीक आहे. फायनल जे लॉ आहे कुठला आहे, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. तुम्ही जर ह्या इक्वेशननुसार बघितलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ म्यू. त्यामुळे तुम्हाला हे प्रूव्ह करायचं. ओके, हे प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, लेंथ टेन्शन सगळं सेम. म्हणजे तुम्हाला एक्सपेरिमेंटल सेटअप कसा पाहिजे, मास सेम ठेवायचं. ओके, लेंथ सेम ठेवायची. फक्त म्यू जर बदलायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, वायर बदलायला पाहिजे. त्यामुळे असे 2 सेटअप करायला पाहिजे तुम्हाला, ज्याच्यात लेंथ पण सेम आहे आणि मास पण सेम आहे. फक्त ह्याचा रेडियस काहीतरी वेगळा असेल किंवा ह्याचं मटेरियल काहीतरी वेगळं असेल, ह्याचं मटेरियल काहीतरी वेगळं असेल. ठीक आहे. मग ह्याची फ्रिक्वेन्सी काहीतरी येत असणार व्हायब्रेशनची आणि ह्याची फ्रिक्वेन्सी काहीतरी येत असणार व्हायब्रेशनची. मग आपल्याला टेबल काय फॉर्म करायचं आहे, फ्रिक्वेन्सी इंटू रूट म्यू. फ्रिक्वेन्सी इंटू हे म्यू इकडे गेलं तर ही व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे. कळते. सो F1 रूट म्यू 1 इज इक्वल टू F2 रूट म्यू 2 इज इक्वल टू F3 रूट म्यू 3. हे सगळं काय आलं पाहिजे, कॉन्स्टंट आलं पाहिजे. तुम्हाला फक्त हे प्रूव्ह करायचं आहे. ही व्हॅल्यू प्रूव्ह करायची आहेत, ह्या व्हॅल्यू प्रूव्ह करायचे आहेत आणि ह्या व्हॅल्यू प्रूव्ह करायचे आहेत. हे झालं की तिन्ही लॉ काय होणार आपले प्रूव्ह होणार. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे सोनोमीटरबद्दल जास्त काही नाही. आपण थोडेसे न्यूमरिकल्स बघू ह्याचे आणि त्यानंतर लेक्चर संपवू. ओके, एक काम करू, सोनोमीटरचे प्रॉब्लेम्स नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ आपण. आता थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला. ठीक आहे. त्यामुळे आता मी एंड करतो इथे लेक्चर. होप तुम्हाला समजलं असेल हे लेक्चर. थोडंसं हे लॉज जे आहेत मी फास्ट घेतले. ओके, त्यामुळे तुम्ही ट्राय करा की ह्या नोट्स तुम्ही प्रॉपरली लिहाल. ओके, हॅव अ गुड डे, स्टे होम, स्टे सेफ.